लोकमान्य टिळक यांच्या पावन चरणी त्रिवार अभिवादन करून पवना मित्र मंडळ, पवनेचा राजा, पिंपरी वाघेरे उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मंडळ यंदा 51व्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे. जनजागृती, समाज प्रबोधन, ऐतिहासिक, धार्मिक, पौराणिक आणि देशभक्ती अशा विविध विषयांवरील देखावे सादर करण्याच्या उज्ज्वल परंपरेला अनुसरून मंडळाने यावर्षी सादर केलेला धार्मिक देखावा श्री स्वामी समर्थांचा प्रकटोत्सव. श्री स्वामी समर्थांचा प्रकटोत्सव. कर्दळी नामक वनामध्ये उद्धव नावाचा लाकूड तोड्यात लाकडं तोडत होता. लाकडं तोडता तोडता त्याची कुऱ्हाड झाडाजवळ असलेल्या वारुळावर जाऊन आदळली. आणि काय आश्चर्य, त्या वारुळातून रक्ताची धार वाहू लागली. लाकूड तोड्या आणि गावकरी घाबरले. वारुळ तुटलं आणि वारुळातून एक दिव्य महात्मा, विश्वाचे पालन करते श्री दत्तावतार स्वामी समर्थ महाराज साक्षात प्रकट झाले. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपल्या हातून काहीतरी चूक झाली असं समजून ते स्वामींना नमस्कार करू लागले. स्वामी समर्थ उद्गारले, उद्धवा, डोळे उघड उद्धवा. अहो काय बी दिसत नाहीये. पापण्या धोंड्यावाली जर झाले ती सगळीकडे नुसता काळ पसरलाय. तोच तर दूर करायला आलोय. आपण कोण म्हणायचं स्वामी? अरे वेड्या, तुझ्या प्रश्नातच तुझा जवाब आहे. दत्तगुरु, दत्तगुरु. होय, आम्ही आहोत दत्तगुरु. आम्हीच होतो श्रीपाद श्रीवल्लभ. आम्हीच होतो नृसिंह सरस्वती. आणि आम्हीच आहोत स्वामी समर्थ. स्वामी पटली, सगळी ओळख पटली. स्वामी सगळी ओळख पटली माझी. हे काय हो लागले की हो लागले की तुम्हाला. अहो चूक झाली महाराज, चूक झाली. मला माफ करा. अहो माझ्याकडून आगाऊपणा घडला की हो. माझ्या कुऱ्हाडीचा घाव तुम्हाला लागला. माफ करा महाराज, माफ करा. अरे ये तो सिर्फ निमित्त मात्र है. घाव देणारे ही आम्हीच, घाव सोसणारे ही आम्हीच, आणि घावही आम्हीच. तुम्हारा ये एहसास ही तुम्हारी सच्चाई. करता वाईट नको वाटून घेऊस बाळा. मानव जातीच्या इतिहासात अजरामर झालायस तू. आमचे चरित्र तुझ्या नावाशिवाय सुरू होऊ शकणार नाही. स्वामी, स्वामी, आज तुझा उद्धार आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
चंद्रशेखर येलारपूरकर, रिदम रेकॉर्डिंग स्टुडिओ, शुक्रवार पेठ, पुणे. चलचित्र देखाव्याचे मूर्ती